हरे कृष्ण मित्रांनो, दिवा आता सुटली, दुपारचे 12 वाजल्यात आता. आणि हे बघा निधीच्या समोर काय आहे, उठल्या उठल्या 2 बाहुले. आणि ती बघून एकदम आश्चर्यचकित झाली, रडायचं सुद्धा विसरून गेली. आणि उठल्या उठल्या विचारते पण हे काय आहे. झालंय आमचं काम झालंय, तुम्ही उठलो का? नाही उठायला. हे बघून आम्हाला आश्चर्य झाला. काय झालं? हा हे काय आहे. हा रडली सुद्धा नाही ती. हे काय आहे? हे स्टार्ट योगासन आहे. बाबांनी आणलेत, बाबांनी. पाय आता त्याला झोपवत दे, ते पण दे, दुसरा पण दे. हा ओहो ओहो छान 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 आहे निधी. छान आहे का? छान आहे. राधे राधे. 2 राधा. माय पसारा एवढा कोणी केलाय? निधी बाळाने हे सगळं पसारा काढून स्वतःच आणलाय. आणून खेळत होती आणि आता दुपारची 1:30 वाजले आणि आतून ही आंघोळ केली. हा आंघोळ कधी करायची तू? आंघोळ कधी करायची? उद्या. उद्या करायची. कोणते उद्या करायची? लग्न झाले ना, मांडव वारा लागलाय. मी पण आज किती उशिरा उठले बघितलंस ना. तसंच वाटत मांडव वारा लागला. मांडव वारा म्हणजे थकवा आलाय लग्नाचा, है ना? असंच ना आपल्या गावची भाषा मांडव वारा. नाही का ग, तुला पण माहिती असेल. मीच आज 7 वाजता उठले. हो आंघोळ झाली निधी बाळाची. हे बघा निधी बाळाची आंघोळ झाली आणि कपड्यामध्ये तिला गुंडाळून ठेवलंय. हे बघा, हे बघा, इकडे बघ, इकडे. इकडे बघ. लाड हो का केलं सगळं मी आणि आईनी. आंघोळ घातली, मेकअप केला, खाऊ घातलं, सगळं मी आणि आईनी केलं. आणि हो का लाड बघा, हो का बघितलं का? हो का हे बघा किती लय लाड आहे. हो का आम्ही केलेलं काहीच नसतंय, हाय की नाही आई? काहीच नाही. तिला पप्पा झाले की असे दिवस खेळत पप्पी दे, पप्पी दे. पप्पा असले की अशी खुश राहते, पप्पा नसले ना खुश राहतच नाही. पप्पी दे, पप्पी दे. बस 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 की आता. आता का डोळे काढतेस काय माझे? लेकीचं प्रेम. किती लक्ष देऊन आईच्या हातातला मोबाईल बघते. वाजले दुपारची 12:30. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल आपल्या इकडे असतंच दुपारी 12:30 वाजताचं लग्न. आणि आज आहे एक लग्न. आणि त्या लग्नामध्ये कोण चाललं माहिती आहे का? यशोदा, निधी बाळ आणि मी. आईसाहेब नाही येणार कारण की आईसाहेब आज घरीच राहणार आहेत. आईसाहेब बोलतात की तुम्ही दोघंच जावा. आईला बोललो मी आपण दोघं जाऊया, तर नाही. यशोदा बोलते मी जाणार. आणि काय पण म्हणतात मी जाणार आहे म्हणले का? बोलली नाही, असंच बोलली. पण आता कॅमेरा समोर नाही बोलत ती. कसं आहे, कॅमेरा समोर जरा इज्जत करायची असते, त्याच्यामुळे कॅमेरा समोर नाही बोलणार ती. ओके, निधी बाळ, यशोदा आणि मी 3 जण चाललोय. ओके चला. आणि एकदम घराच्या बाजूलाच आहे, म्हणजे घराच्या बाजूला जे 5 नंबर चौक आहे त्याच्या बाजूलाच लग्न आहे. आणि कोणाचं लग्न आहे? आपले शेजारी. दीदीचं लग्न आहे.
दिदीचं चला. चला. निधी बाळाला घेऊन जाणार नव्हतो आम्ही, पण बाजूलाच आहे, कारण ऊन जास्त आहे त्याच्यामुळे घेऊन जाणार नव्हतो, पण एकदम बाजूलाच आहे लग्न, त्याच्यामुळे घेऊन जायला काही हरकत नाही. चला निधी बाळ, बाय. त्यांचा पण आपण सन्मान केला पाहिजे. हे मंगल करायला आम्ही घरी आलोय, आणि घरी आल्या निधी बाळाच्या आईने कपडेच काढून टाकले, बिचारीला उघडच केलं एकदम. नाही हो, खूप गरम होऊन लागतं त्याच्यात. आई, तिचे कपडे का काढलीस? आता असले फ्रॉक वगैरे गरम होतात ना, उन्हाळा आहे. आपल्या घरी काही एअर कंडिशन नाही, तिथं हॉल मध्ये होतं म्हणून. आपल्या घरी काही एसी नाही, ते कूलर लावलाय. कूलर चालू केला आल्या आल्या. निधी बाळासाठी त्यानं काय काय आणले दाखवू, त्या बाईनं काय काय आणलंय दाखवू. निधीसाठी काय हे पिना. डोक्याला लावायला, हा, पण तिला केस तरी आहेत. तिच्या निधी बाळाला आमच्या माहीतच नव्हतं की केस आहेत का नाहीत. हे बो छोटे छोटे खूप छान आहेत बो. आणि आता कपडे वगैरे काढून मस्तपैकी फ्रेश झाली आहे, आणि माझा पर्स जो आहे ना, ते पर्स मधलं सगळं काढली आहे बघा, पैसे वगैरे. हे बघा, इकडे पॅन कार्ड आहे, इकडे पर्स आहे, आणि इकडे पैसे आहेत हे सुट्टे, आणि ह्या नोटा पण सगळ्या काढून फेकून दिली होती आईने, सगळ्या गोळा करून तिकडे ठेवली. आता काय डॉक्युमेंट्स तिकडे आणि बाकीचे डॉक्युमेंट्स बघा इकडे ठेवले. आता चिल्लर काढले, सगळं झाले. आता चिल्लर काढले, आणि आता चिल्लर खाईल म्हणून किती भीती यायची. हो का, चिल्लर काढले. हात कापायचं तोंडात घालतो. निधी बाळ आता झोपेतून उठली आहे, आणि पाण्यामधून मला कशी बघते बघा. डोळे उघडते, मला बघते, आणि परत डोळे बंद करते. पाठवरी केली, पाठवरी केली. हे बघा, पप्पाला म्हणली की मला घ्या. आता पप्पाच्या जाऊन बसली काकत. काय घ्या म्हणली होती ती पण सांग. घ्या म्हणली, सूप केली नाही तिने. हा. आता ती 1.5 वर्षाची पण नाही, तिला मोजून 14-15 महिने झाले. तिने आता सांगायले सू आलं की सू म्हणून. हे नाही बोलली की पाण्यातून मला बाहेर काढा, मला सू करायची. अगमयो थांबा म्हणे, थांबा म्हणे. माझे पप्पा आहेत म्हणते बघा. बघितलं का बाप लेकीचं प्रेम. आमच्या जवळ इतकं कम्फर्टेबल नाही बसत निधी, माझ्या जवळ पण नाही, पण आईकड पण पप्पा जवळ. पप्पाचे डोळे काढ, नाक काढ, तोंड काढ, सगळं काढ. आता आती झालं. निधी बाळाने ना ह्या डॉलचं म्हणजे वरचं तोंड आणि धड बाजूला केलं होतं आता, आणि आईने ते आता लावलं परत. 2-2 आहेत डॉल, कारण निधीला 2 डॉल आवडतात ना, म्हणून 2-2 आहेत. है ना निधी? हे निधी बाळ
हाताची घडी करून फिरते ती घरात पण अशी. आता जशी हाताची घडी घातली होती ना तशीच हाताची घडी करून फिरणार. हे बघा, हे बघा. हो का, कोणी जेवायला आले नाहीत, आणखी आई पण यायला नाहीत आणि पप्पा बी यायला नाहीत. तिचे सर्व आणून ठेवलंय. निधी बाळ जेवण करते, तीच तिचं चालू आहे. कारण की कुणीच बसत नाही ना जेवायला, मग का करते बिचारी. वाट बघून बघून सुरू केली तीच तिने. आणि मधले बटाटे तेवढी इचून खाल्ली. दिबाळ आणि तिची आई दोघी पण खात आहेत पापड. निधीबाळाला पण पापड आवडतात आणि इकडे यशोदाला पण पापड आवडतात. ताटामध्ये बघा फक्त आणि फक्त पापड आहे. जस की तुम्हाला आवडतच नाही तर मला एवढे नाही आवडत की फक्त पापडच खाईन मी. आणि निधीबाळाला आली झोप आता, कारण आता वाजले आहेत रात्रीचे 10:30. पण किती वेळ झाले हिचं काय खाणं सरत नाहीये. आणि निधीबाळाचं पण खाणं काही सरत नाहीये. जैसी माँ वैसी बेटी. बरोबर ना? काय बोलली साई? हा, पसारा सगळा आईनेच काढलाय. बरोबर, हे सांगायचं विसरलोच होतं मी. रोज तुझं जेवणच होत नाही आधी. आईचं जेवण झाल्यानंतर मग निवांत जेवणार. हा, आता सगळं पसारा इकडे होता जेवायचा. आईचं जेवण झालं, सगळा पसारा उचलून ठेवली. निधीबाळाने सगळा पसारा इकडे तिकडे केली होती, ते पण सगळं उचलली आईने. एक दिवस तुम्ही काढलं तर काय झालं मग? माझा मोबाईल लावला का? चालू केले का बटन? बघा किती आगाऊ पण नाही रे तुमचा. बटन विसरलो चालू करायला. दुपारी मी आहे चार्जिंगला लावते, बटन चालू करायला होत्या. तेव्हा मोबाईल बघत बसते मी, माहितीये का? आई ना रात्री कधी पण उठलेलं बघितलं ना मी रात्रीच्या कधी पण उठलो ना तर बघितलं की आई लुडो खेळत असते. माहितीये का? तू बघितलीस का कधी यशोदा? आजकाल निधीमुळे साप फुटायला लागलाय ना, हा, तर आई लुडो खेळत बसले असतात. आता निधीला भेटला आहे मेहंदीचा कोन. आणि निधी काय बोलते आईला की मेहंदी काढ माझ्या हातावरती. हा, हे घे, आई काढेल. कुठे काढू? दे दे. कुठे काढू? तिच्या आत्याच्या लग्नात ना तिची बहीण काढत होती तसं तिच्या हातावर आहे ना. त्या दिवशी संध्या फोन घेऊन तिच्या पाठीस होती आकाश. पण काल मी काय बोलले, तुझा फिक्का कलरचा ड्रेस होता ना, नको काढू ग संध्या बोलली. बिचारी काढत होती तरी मी नाही नको बोलली. आणि हिला आवड किती माय हा, मेहंदी काढायची. हात देऊन बसत होती. बघा की तेव्हा बघण्याची पद्धत बघा. चांगलं काढायला का वंगळ काढायला म्हणून बघलाली. जमलं जमलं, छान आहे म्हणे, छान आहे म्हणे. दाखव पप्पाला, दाखव. मी हा, छान आहे ना निधी? छान आहे, छान आहे.